हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोड ताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर चला ताईंनो, छान अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे. सकाळचा नाश्ता बनवण्यापासून तर सकाळची गडबड प्रत्येक ताईंची तीच असती. प्रत्येक ताईच्या किचनमध्ये तीच. उठलं की अगोदर मुलांची टिफिन झाली की मग नाश्ता काय बनवायचा हाच प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. आणि खरं तर हे जे गणित आहे, सकाळी उद्या काय बनवायचं, नाश्त्याला काय बनवायचं, टिफिनला काय बनवायचं किंवा स्वयंपाक काय बनवायचं, ते रात्रीचाच आपलं ज्यावेळेस स्वयंपाक आवरतो, किचन क्लीन होतं, तेव्हापासूनच डोक्यात गणगण सुरू होते की उद्या सकाळचा आपल्याला प्रश्न पडतो की उद्या सकाळी काय बनवायचं. म्हणजे आमच्या घरात तरी स्पेशल असं होतं, लगेच चर्चा पण सुरू होती उद्या काय बनवायचं स्पेशल. नाही चर्चा झाली तरी पण मनातल्या मनात तर चर्चा सुरू होती की बाबा उद्याच्या नाश्त्यामध्ये सकाळच्या गडबडीत काय बनवायचं. आणि मग ते एकदाचं फिक्स झालेलं असलं की सकाळी मग सगळं साहित्य असलं की पटकन तो पदार्थ आपल्याला बनवता येतो, पटकन होतो. आणि दुसरी एक गोष्ट की बनवण्यास इंटरेस्टसुद्धा येतो. तर मग हप्त्यातनं एकदा हे रव्याचे आप्पे घरामध्ये होतच असतात. डाळी भिजायला घालणं वगैरे, त्या वाटणं, यात बराचसा कालावधी जातो, बराचसा वेळ जातो. आणि मग कधी कधी डाळ भिजायला घालायचं लक्षात राहत नाही किंवा मग घातली तरी ते वाटणं वगैरे. तर त्यापेक्षा हे इन्स्टंट रव्याचे आप्पे एकदम छान असं ऑप्शन आहे. 2 वाट्या रवा घेतला, 1 वाटी दही घेतले, लागल तसं पाणी टाकून मी याच्यामध्ये मी पाणी थोडं थोडं टाकून कालून घेते. खरं तर ही रेसिपी अगोदर पण मी दाखवलेली आहे, डिटेल सांगितलेलं पण आहे. जसं जसं बनवलं आता किचनमध्ये रोजच आपण काही नवीन वेगळा पदार्थ घेत नाही. हप्त्याला आपल्याकडनं काही काही पदार्थ जे असे असतात की ते रिपीट होतेच आणि मग डेली रुटीनमध्ये ते दाखवण्यात येतात. खरं तर झालेले पदार्थ नको वाटतं दाखवायला, पण बऱ्याचशा ताई नवीन जुडतात आणि दुसरं तरी काय व्हिडिओमध्ये घेणार आहे. मग आज आप्पे बनवले तर मग त्या वाचनं मग दुसरं काहीतरी, चला बऱ्याचशा ताई नवीन पण ॲड झालेल्या असतात व्हिडिओ पाहण्यास, तर त्यांच्यासाठी समजा 4-5 ताईंसाठी तरी नवीन रेसिपी असते. आणि कुणाचं बनवायचं डोक्यात नसलं तरी व्हिडिओत पाहिलं की माणूस लगेच बनवतं, कारण इन्स्टंट आहे, घरात सगळं साहित्य प्रत्येकाच्या असतंच. आणि असं पाहिल्यानंतर आपल्याला खावं वाटतं किंवा बनवावं सुद्धा वाटतं. काही काही फूडी असतात, खाण्यात इंटरेस्ट असतो काही काहींना, तर काही काहींना बनवण्यात इंटरेस्ट असतो खाण्यापेक्षा जास्त. जसं की मला बनवण्यात जास्त इंटरेस्ट आहे, नवनवीन गोष्टी खाण्यापेक्षा. म्हणजे ज्यावेळेस आपण ते बनवतो आणि घरच्यांना सगळ्यांना देतो आणि घरचे तेवढंच आवडीने सगळे उत्साहाने खातात, तारीफ करतात, तर ते एक समाधान मनाला असतं. बाकी खाण्याचं काही एवढं नसतं. आणि काही काहींना फक्त खाण्यासाठी बनवतात, म्हणजे ज्याची त्याची चॉईस असते. दोन्ही छान आहे, खाण्यासाठी बनवलं आणि बनवण्यासाठी खाल्लं एकच आहे. तर छान आहे. तर पहा, बराचसा असा कांदा मी याच्यामध्ये टाकला आहे, कोथिंबीर टाकली, मीठ. खरं तर याच्यामध्ये वेगळे वेगळे व्हेजिटेबल टाकले तरी छान लागतं. थोडंसं टोमॅटो, गाजर, सिमला मिरची, थोडंसं गाजर किसून जरी टाकलं तरी पण मस्त लागतं. पण आमचे ध्रुवनरुद्र 2 जण व्हेजिटेबलवाले खात नाही. ध्रुवनरुद्र तर काय, आर्यनसुद्धा खात नाही. मुलांना व्हेजिटेबल नको बाबा, आजकाल बाहेरचं लई त्यांना हे होतं. असं काही आपण भाज्या कट करून टाकल्या तर ते नको म्हणतात खायला. तर अशीच प्लेन मी बनवते, छान होतात हे एकदम मस्त. इनो जर टाकलं तर अगदी भारी, नसलं इनो तर तुम्ही सोडा, खाण्याचा जो सोडा आहे तो टाकला तर एकदम छान. पण सोड्यापेक्षा इनोने चांगला रिझल्ट येतो. जे प्लेन इनो असतं ना, ब्लू कलरची बॉटल, ते सोड्यापेक्षा. पण सोड्याचं पण असं काही टेस्ट वगैरे त्याच्यामध्ये अशी काही उतरत नाही. सोडा टाकला तरी छान. मी कधी सोडाही टाकते, कधी इनोही टाकते. आता दुसरा एक प्रश्न ताईंनो, बऱ्याचशा ताई म्हणतात की ताई आम्हाला काही वर्क फ्रॉम घरून काम करता येईल असं काही तुमच्याकडं असेल तर द्या. तर ताईंनो, आमच्याकडं काम भरपूर आहे, पण वर्क फ्रॉम होमचं नाही आहे ताईंनो. इथं येऊन आता सध्या हल्ली आम्ही बराचसा स्टाफ भरलेला आहे आणि बऱ्याच ताई असं म्हणतात की आम्हाला गरज आहे ताईंनो, तुमच्याकडं असेल तर प्लीज आम्हाला सांगा. म्हणजे कधी कधी कमेंट्स असतात, इंस्टाग्रामवरती पण असतात, यूट्यूबला, आणि तसंही आम्हाला विचारलं जातं. पण तसं नाही करता येणार ताईंनो. आपला जो बिझनेस आहे तो फार म्हणजे वेगळ्या टाईपचा बिझनेस आहे आणि ते सगळं इथं येऊनच हे केलं जातं. त्याच्यामुळं घरून सॉरी तुम्हाला काही देऊ शकत नाही आम्ही. दुसरी एक गोष्ट, ड्रेसबद्दल बऱ्याच ताई रेग्युलर विचारतात, कमेंट्स असतात, बुकिंग नंबरवरतीही विचारतात कधी येणार आहे, कधी येणार आहे. तर काय आहे ना ताईंनो, की कुठल्याही गोष्टीमध्ये हे करायचं म्हणलं ना तर ड्रेस आपण बऱ्याच
बरेचदा आणले, पण काहीतरी वेगळं शोधतोय, तुम्हाला कलेक्शन पाहिजे आमच्यासारखं, तर मग कमी बजेटमध्ये त्या टाईपचं कलेक्शनचं थोडंसं सध्या म्हणजे मी स्पेशली रिसर्च करते, बघते कुठं मिळेल की जे आपल्याला कमी याच्यामध्ये घेता येईल. साधा सपोज आपल्याला 1,500-2,000 हजारापर्यंत बसवता येतील त्या टाईपचे ड्रेस, म्हणजे असं माझं सध्या हे चालू आहे. आता आम्ही जे घेतो त्या बरेचसे जे प्रीमियम आहे तर ते 3, 3.5, काही काही 4चे पण असतात. तर माझं असं मत आहे की 2च्या आत 1.5 पर्यंत असे बसवायचे. तर त्याच याच्यामध्ये मी सध्या लागलेले आहे. आणि खरं तर मला या गोष्टीसाठी अहमदाबादला पण जायचं आहे, पण पाहू आता कधी टाईम मिळतोय, कारण इकडचं बिझनेसचं थोडंसं सेटिंग लागलं, आपलं नवीन स्टुडिओचं थोडंसं सगळं सेट झालं की मग जाता येईल. आणि मेन एक गोष्ट आहे की तिथल्या गोष्टीचं अहमदाबादमधलं बरंचसं काय 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 मी सध्या 1-1, 1.5, 2-2 घंटा रात्रीचं बसून हे ना पाहते, कारण तिथं गेल्याच्या नंतर आपल्याला एवढं फिरून पाहून हे करण्यात काय अर्थ नाही. इथूनच घरनंच आपण त्यांच्याबद्दल इन्व्हेस्टिगेशन थोडंसं सगळं माहिती जमा करून मग तिथं गेलेलं बरं. मग तिथं आपलं 2-3 दिवसात काम होईन गेल्याच्या नंतर. आणि तिथं जाऊन जर आपल्याला तिथं झालं, सुरतमध्ये झालं, सगळी फसवेगिरी आहे. सुरतमध्ये तर खूप फसवेगिरी आहे बाबा. एकदा आम्ही स्टार्टिंगला जाऊन आम्हाला भरपूर चांगला अनुभव आलेला आहे. बऱ्याच ताई म्हणतात, ताई तुम्ही कुठून आणता, आम्हाला ॲड्रेस द्या, आम्हाला घरून बिझनेस सुरू करायचा आहे, तुम्ही पत्ता सांगा, दुकानाचं हे सांगा. तर तसं नाही ताई, तुम्ही स्वतः जाऊन पहा. कारण तुम्हाला सांगते मी स्वतः, आता माझे व्हिडिओ बनवलेले असतात, स्वतः तुमचे दाजी आणि मी आमच्या महिन्याला 2 चक्रा होतात, कधी 1 होतात, स्टार्टिंगला तर 3 पण चक्रा व्हायच्या. आणि एवढा आपण म्हणजे असं डायरेक्टली तिकडून तुम्ही फर्स्ट टाइम तर बिलकुल मागू नका. आम्हाला सुरतचा एवढा बॅड एक्सपिरियन्स आहे. स्टार्टिंगला आम्ही जवळजवळ 2 लाख रुपयाचा माल स्टार्टिंगला म्हणजे तिथं गेलो, सिलेक्ट केला आणि त्यांनी नंतर पाठवून दिलं. तर अक्षरशः कितीतरी साड्या जळालेल्या, त्याच्यावरती गोवा मावा पान खाऊन थुंकलेलं, अशा बऱ्याचशा गोष्टी साड्या आल्याच्या नंतर. आणि ते रिटर्न घ्यायला सुद्धा नंतर मना करतात. पण तिथं मी गेले तेव्हा मी ब्लॉग शूट केलं तर त्यांच्या दुकानातला, आणि मी त्यांना ही धमकी दिली की तुम्ही हे जर माल रिटर्न नाही घेतला तर तुमचं सगळं जे आहे हे दुकानाचं शूटिंग आम्ही रिअल सगळं साड्या दाखवून सोशल मीडियावरती अपलोड करू. तेव्हा कुठं त्यांनी तो सगळा माल रिटर्न घ्यायला आम्हाला हे केलं. तर आता आमचं ब्लॉग शूट केला होता, आपले व्हिडिओ यूट्यूबवर येतात या जास्तीने, त्यांनी या भीतीने आमचा माल रिटर्न घेतला. पण सर्वसाधारण व्यक्ती एखादा असताना तर त्याचा तर बिलकुल नसता घेतला, त्याचे 2 लाख रुपये विचाराचे पाण्यात गेले असते. हे तुम्हाला अगोदर पण एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही कुठनंही, आता आमचं कसं सेटिंग बसलंय तरी पण मी तिकडं जाऊन सगळं बघून डिझाईन हे करून ते करून सिलेक्ट करून येते. मग पाठीमागनं पार्सल्स येत असतात, मग जसे जसे तयार होतील साड्या तसे तसे ते पाठवून देतात. तर कृपया करून आहे ना, कोणी पण आहे ना सारखं ताई नंबर मागू नका किंवा ॲड्रेस मागू नका. ॲड्रेस कोणाला ज्याला लागतोयच बाबा, ज्याला वाटतेच तर त्याला मी देऊ पण शकते. पण तुम्ही, माझी तरी अशी इच्छा आहे की स्पेशली तुम्ही तिथं जाऊन पहा, तिथं जाऊन पाहून तुम्ही सगळं सिलेक्ट करा आणि मग तुमचे मोलाचे कष्टाचे पैशाचं तुम्ही बिझनेस स्टार्टअप करा. आणि कसं असतं, प्रत्येक ताईला वाटतं की घरात बसून काहीतरी करावं किंवा मग 4 पैसे कमवावे, अशी प्रत्येक ताईची इच्छा असते. तर असा काही बिझनेस सुरू करायच्या अगोदर खूप म्हणजे आपल्याला हात हे करून काय म्हणतात ना, फुकून करावं लागतं. नाहीतर काय असतं, एकदा का सुरुवात असते आपली नवीन, आणि ती नवीन सुरुवात पैसे इन्व्हेस्ट करायचे म्हटल्याच्या नंतर एकदम काळजीपूर्वक जबाबदारीने करावं लागते. कारण सक्सेस मिळतंच हे असं नाही, एखाद्या बिझनेसमध्ये आपल्याला लॉस पण होऊ शकतो. तर तो लॉस न होण्यासाठी त्या बिझनेसचे परिपूर्ण जो अभ्यास आहे तो बिझनेस सुरू करायच्या अगोदर जर आपण केला तर मग लॉस होण्याचे चान्सेस फार कमी असतात. नाही तर आपण बाबा हा करायचं म्हणून करायचं, समोरचा करतोय मग मी पण करेल, मला पण करायचं, हा तुम्ही करू शकता. पण त्या बाबतीत सगळं नॉलेज अगोदर, सगळं प्रिपरेशन, कुठं काय, कसं काय, कशाने काय, त्या गोष्टीबद्दल आपण अगोदर थोडंसं मॅनेजमेंट केलं ना तर मग बिझनेस सक्सेसफुल होण्याचे चान्सेस खूप सारे असतात. आता डायरेक्टली म्हणजे खूप सारा ड्रेसचा स्टॉक न आणण्याचं कारण ड्रेस भरपूर वेळा आणले, पण मग म्हणजे असं जसं पाहिजे तसं तशा बजेटमध्ये किंवा तशा याच्यामध्ये असं अजूक मिळत नाही आहे. खरं तर त्यासाठी मी फिरले पण असं मला एवढं जसं पाहिजे तसं असं मनातला स्टॉक मिळत नाही. आता काही म्हणतात की तुमच्या अंगातले वेगळे असतात, तुम्ही सेलिंगसाठी वेगळेच आणतात, तुम्ही जसे घालतात तसे द्या. तर त्याचं मेन रिझन हेच आहे, जसं की मी अगोदर पण म्हणलं, मला कमी बजेटमध्ये तशा पद्धतीचे ड्रेस बसवायचे आहेत. तर त्यासाठी माझा पुरेपूर प्रयत्न चाललेला आहे आणि लवकरच तो मला असं वाटतं यशस्वी पण ठरेल. कारण बरंचसं 80% काम झालेलं आहे. कारण आपलं क्वांटिटीचं काम आहे, असं नाही की 2 सेट 3 सेट आपल्याला लाईव्हला घेऊन बसायचे. आता कितीतरी ताई आपल्या अशा आहेत की त्या वेबसाईटवर स्टॉक
टाकलाय वेबसाईटला उलट कमी स्टॉक लागते आणि व्हॉट्सअपला जास्त लागते, तर असं करत नका जाऊ. मी याच्यामध्ये पण सांगते आपल्या ब्लॉगमध्ये, वेबसाईट एकदम सेफ आहे. वेबसाईटला केलं की तुमचं पार्सल इमिडिएटली लगेच डिस्पॅच पण होतं. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की वेबसाईटवरनं त्या पटकन झाल्या जातात. तर कॉन्टॅक्ट नंबर न द्यायचं कारण तेच आहे, तुम्ही कुठलाही बिझनेस ज्यावेळेस स्टार्टअप करताल तर स्वतः अगोदर त्या जागेवरती जा, फिरा, त्या बिझनेस बाबतीत अगोदर थोडासा अभ्यास करा आणि मग सुरू करा. घाई गडबडीत सुरू करू नका. बऱ्याचशा मला 1-2 दिवस झाले की मी व्हिडिओ खाली पण कमेंट्स वाचते, इंस्टाग्रामच्या रील्स खाली पण कमेंट्स वाचते, आणि तुम्ही कमेंट करता याचा अर्थ असा नाही एकताही म्हणलं की ह्या कधी का आपल्या कमेंट वाचत नाही, अजिबात नाही. कितीही 12 वाजू 1 वाजू कामातनं वेळ काढून कमेंट सगळ्यांच्या रीड केल्या जातात ताईंनो. तुम्हाला ब्लॉगमध्ये बोलण्यावरनं समजत पण असन, फक्त त्या कमेंटचे रिप्लाय द्यायला वेळ मिळत नाही. आता मी रिप्लाय द्यायला एखादी मुलगी ठेवू पण शकते, पण त्याला काय अर्थ नाहीये. ज्यावेळेस आम्ही स्वतःहून रिप्लाय देऊ तर ते आता तुम्हाला काय कळणार नाही. आता बाकीचे जे मोठे मोठे युट्यूबर्स आहेत ते कमेंट्सचे रिप्लाय द्यायला त्यांचा स्टाफ असतो, ते रिप्लाय स्टाफने दिलेले असतात, आणि आम्ही पण ठेवू शकतो एखादी मुलगी, पण ते तसं नाही करायचं. कमेंट मी रीड करते. लाईक न करण्याचं कारण काय असतं, स्वाती रीड करते किंवा मी वाचते, दोघीतनं 100% आम्ही वाचत असतो, कधी कधी तर दोघी पण वाचतो. मग आता त्याला लाईक न करण्याचं कारण काय असतं, आता मी समजा आजच्या अगोदर स्टार्टिंगला लाईक पण करत होते मी, पण मग नंतर ज्या दुसऱ्या दिवशी कमेंट येतात ना, मग काही म्हणतात की ह्या पार्शलिटी करतात, ओळखीच्याच कमेंटला लाईक करतात, असे भरपूर एक्सपिरियन्स आलेले आहेत ताईंनो. किंवा मग त्यांच्याच कमेंट्सला रिप्लाय देतात, बाकीच्यांना देत नाही. पण आता एक व्हिडिओ आपला, एका व्हिडिओला 2 महिन्यांनी कमेंट येते, त्या दिवशी भरपूर येतात, दुसऱ्या दिवशी थोड्याशा येतात, तिसऱ्या दिवशी थोड्याशा येतात. तर आपण एका व्हिडिओला रोज आपण काही तर आम्हाला जुन्या व्हिडिओच्या कमेंट्स दिसत पण नाहीत, तर त्याला आम्ही रिप्लाय किंवा लाईक्स कसे करायचे. रेग्युलर जे टाकतो ते आम्हाला दिसतात दुसऱ्या दिवशीपर्यंत त्याच्या कमेंट्स आलेल्या, पण नंतर दिसत नाहीत ताई. जुनं झालं की मग त्या कमेंट्स दिसत नाही, आणि मग ज्याच्या कमेंटला लाईक किंवा ज्याच्या कमेंटला रिप्लाय नाही त्या ताई आमच्यावरती नाराज होतात ताईंनो. मेन हे कारण आहे की कमेंटला रिप्लाय न द्यायचं किंवा मग लाईक न करायचं. आजच्या दिवसापुरते संध्याकाळच्या ज्या पण कमेंट्स येतात त्या मी लाईक करू शकते, पण त्याच्यात परत 12च्या नंतर भर पडती, 2च्या नंतर काही तर ताई बापरे 3-4 वाजता पण काही व्हिडिओला लाईक असतं, पहाटेच्या पण. मग ते कसे मी लाईक करणार असं होतं, आणि ते राहून जातं, आणि त्याच ताईंचा गैरसमज होतो की आपल्या कमेंटला यांनी लाईक केलं नाही, अशातला प्रकार होतो, बाकी काही नाही. त्याच्यामुळे ताईंनो बाकी कमेंट सगळ्यांच्या वाचल्या जातात, सगळ्यांच्या कमेंट्सला म्हणजे तेवढाच रिस्पेक्ट दिला जातो. असं काही नाही की ओळखीच्या वगैरे काही नसतं ताईंनो. सगळे ज्या ताई रोज रेग्युलर कमेंट करतात तेवढ्या त्या सगळ्यांच्या कमेंट्स आम्हाला तितक्याच महत्त्वाच्या आहेत, आणि तितक्याच आम्ही त्या आतुरतेने संध्याकाळी वाचतो. दिवसभर जरी नाही वाचणं झालं तरी संध्याकाळी कितीही लेट झालं तरी एक 10-15 मिनिटात सगळ्या कमेंट्स मी वाचून घेत असते. तर चला, खूप गप्पा झाल्या आज आप्पे बनवता, आणि खरं तर आप्प्याची रेसिपी मी सांगितली नाही, खूप वेळा अगोदर व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. न सांगण्याचं कारण तेच होतं, बाकी काही नव्हतं. तर छान पहा, मस्त असे फुललेत आणि तितकेच टेस्टी झालेले आहेत. तर नक्की एकदा ट्राय करून पहा. आणि पुढं तुम्हाला पहा नागनागिनीचा डान्स दिसणार आहे ताईंनो. खरंच म्हणजे असं ते नागनागिनींचा जो डान्स आहे ते पाहिलेलं डान्स म्हणता किंवा मिलन म्हणता, तर ते खूप नशिबात असं असल्यानंतर पाहायला मिळतं असं म्हणतात. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पुढं आजचा व्हिडिओ कंटिन्यू पुढं पहा, तुम्हाला व्हिडिओ दिसणार आहे आज. नाग आहेत ना, हा झूम आहे बघा एवढा जवळ. कपडा टाकावा लागतो म्हणते त्यांच्यावर. तक्ते टाकीस तिथे गेलेत, लय मोठे होता. मी शूटिंग घेतली. समजत नाही काही मरणाचं राड धरायच्या हिसाबात येत बर का, पण धरणाऱ्याला फोन करावा लागेल. नेमकं धरणारा कोण आहे काय माहिती. टाकीच्या आड गेले. दिसले ते बघते बघा, आहेत ना दोन्ही. नागनागिनी आहे का? नागनागिनी 2 कलर वेगळे. हा हे बघ. आज जायचं काय तुम्हाला? किती भारी खेळत आहेत पण ते. सावलीला गेले ते आता. नाही गेली खेळात. इकडे बघा नाही, इथं किती जवळून येऊ राहिले. तर
दादा पाहिले का तू? इकडे इकडे धरणार आहे का कोणी? पण ते खेळा करा ना ऐका ना नाही नाही दाजी फोन कर कोणाला समीरला माहिती आहे रोधा माझ्याकडे आहे नंबर कर मग कर भारती प्रणव माझा तो आयफोन आणला त्यात साप धरणारा नंबर आहे आणि पटकन चला अगो दोन येते इथं जवळ किती आमच्या दारात आणि ते म्हणते बघितल्या उभी नशीब असतं असं खेळताना योकले मोठे योकले नाग मोठे नागिन बारीक ते अयो अंगाला काटा आला बी जर काही इकडे जीव टाकले आपले आणि भीतीच येत नाही ना तर बघ कसे खेळून राहिले तेव्हा येतच नाही ते 1000 द्यावा लागेल 500 नाही जास्त द्यावा लागतील जास्त द्यावा लागेल नाही नाही अलका म्हणली 1000 रुपये घेतली माझ्याकडून परा दिवशी ते दिवशी अलका म्हणली भीतीत का बाई ते योग काळा आणि योग बरा आहे पण ते भ्यायलाच कोण काय आणि मारली उडी आपल्या अंगावर मग आता अगे इथे मी हे केलं तिकडे आहे बाबा तुम्हाला नाही दिसणार लय लांब आहे. अगो तिथे बघ ना येडे त्या टाकीच्या पुढे बघ ना बघता बघ अगो अशी उभी झाली मग अशी शेपूट बघ ना कसं करते जर उडी मारली त्यांनी इकडे बाहेर किती पळते सगळ्या मी एका कापूच्या गोळे पैसे भेटलो होते पिवळा नाक केवढा नाही बघ. थोडी थोडी बघ ना कशी भेटच नाही ते कमरा एवढ्या उड्या घेऊ राहिली ते हा बघ तिकडे कोपऱ्यात गेले हक पांडुरंग विठ्ठला परमेश्वर इकडे आला इकडे काय चाललंय तुझं हक 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 केवढा नाही येणार त्याला काय भीती आहे का नाही बाई चालू व्हिडिओ शिरला खाली गेला दुसरा पुढे तो आतमध्ये गेला आता काकीच्या घरात गेला नाही दुसरा पुढे दुसरं तिथंच आहे, एक आत गेला आतमध्ये गेला बिळात तिथं नाही धरणारा बनावं लागेल बघितली असते एक कोण आहे ना गड्या इथं आला मग पायापाशी डायरेक्ट हा भरासच नाही खालून नागिनच एक मोठा नाग उंच उड्या मारतात म्हणल्यावर नाग मोठा नाग होता बारकी नागिन होती किती पब्लिक जमली बघा साप बघायला अगं नागिनच होती घरात गेलाय पण तो काकीच्या खाली शिरलाय खाली म्हणल्यावर तो आतच गेला मग आता अगं ते राहत नाहीत ना आता त्याच्यामुळे हा पकडा हो ती 10 मिनिट तिथं वळी पैसे शिरलाय हा एक खाय पण एक तिथंच आहे ना हाय तो असा आडा पडलाय हे पण तो भेटतोय का तरी हलणार पण तो आता नकोय नका दगड तिथं जायचं का वाटेव एवढं सोपं आहे काय काय माग पळालं तर ते थोडा पण हालत नाही बरं का पण नाही पण एक गेलाय हा काठी का काय हे नको नाही काठी वन दिसतंय तर उलटा जर फणी केली तर तात्या आहे का तिकडं इथं एक गेलेला आहे त्या वाटेस तिथं साथे केली बाई वर वर एक दिसतोय का तिथं हे काय दिसतंय माझ्या पाईप आहे का पाईप नाही ते साप नाही दिसत एवढा नसता असा पडला मला तीच वाटत आहे ना एक कुठं तरी तिथेच गेला नाही तो पुढंच नाही काठी का काय मी म्हणलं अगं तू निघलाच नाही काठी ना काठी ती येईन बरं का नाही इकडे आपल्याला कळून नाही यायचं हा असं कडानी येईन डायरेक्ट कळून नाही यायचं शांत वातावरण झालं उजू बाहेर निघेल लय कल्ला केला ना आपण खेळत होते ना ते इथं पहिल्यांदी आपण लय कल्ला केला त्याच्यामुळे ते पडून गेले नाही तू लय भारी खेळत होते लय भारी खेळत ते असं खेळताना काढला भारतीने हा खेळताना असं बघायला बी ते नशीब असतं म्हणते काठी आला तरी त्याच्यात दिसते का काय काठी काठी
की निळ्या पिशीच्या इथं म्हणलं काही काठी काठीची ती नाही गबा उचल मला हातांना का उचकू भरतोय हाताने भरतोय आमच्या दारात निघला भऱ्याने जाऊन दिला त्याला वाटलं घरच्यांना सांगितलं मारतील विचारा ना त्याला लय मोठा साप त्याने तो मारली असती तुम्ही येत काहीच नाही उडी मारून बसायचं उशी माग टेकायची उशी माग घे डोके खाली हा अगं डोके खाली तशी नाही आडवी 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 अशी हा मानीला आणि टेक फिर गोल गोल फिर भारी वाटत मी एवढं त्याच्यावर बसली होती याचा अभ्यास चाललाय इकडं एकाचा एक चाललाय आतमध्ये शेजारी शेजारी नाही करीत हा म्हणून मग त्याला बसावलं मी इथंच बसली दणकत नाही आल्लात फिरायचं गोल भारी दिसतात ना है ना झोपले वाली लय रिलॅक्स होत पाठीला ते बसा बघून भारी वाटत मनक्यात मनी येत काय गोल गोल है ना ते मोडे तर मला इतकं भारी वाटलं का कारण कमर दम नव्हतं डोंगरावर तर काहीच दिसाना अंधार अंधार झाला ना गडवा अंधेरा कायम रहेगा लय भारी बाय अहो. हा भाई म्हातारपणी आण बाय सुद्धा होय ना आपल्याला मरून तिकडं जा असं है ना आपले किडे रिटर्न केले वाटे पाहिजे बाई निवांत करते का म्हणून नाही करायचं आपलीच करायची आपले पोरं नाही करणार आपण करायची आपण आपलीच आपल्या नवरीची आवड करायची मस्त राहायचं मरू ते रिलॅक्स अगं बाई तू तू आणि थोडं नीट चालव ना बाई सिरियल मध्ये आहे म्हणजे आहे सिरियल मध्ये म्हणजे म्हणजे रिअल मध्ये आहे हा रिअल सिरियल नको म्हणू भारी बाई मी तर तुझ्या स्वर्गात गेल्यावर झाले अगं मला मी 5-10 मिनिटं बसत असते स्वाती बसते सकाळी चहा प्यायला बघ ना लय भारी वाटलंय मला थोडं का तुळजापूरला हा कवा 20 तारखेला जाऊ ना नको किती नाव बाय. दिलीत आम्ही नको तुम्ही चांगले बाई मला नाही कुठं नाव द्या आमचे दोघी जणी चला ना दोघीतून एक जण चला एक जण लक्ष ठेवीन दोघीतून एक जण कोणी निर्णय कोणी बेन दोघीतून अगं ते गाड्या लागत आहेत मनीषताई ते लागजराच लागत आहेत ते दोघी नाही बाई एक दोघी पाहिजे एकटा नाही जात आम्ही पुढं बाई मग ते काम बंद ठेवू आपण जाऊ ना मजा करू. कोणवर येतो कधी वाटते तू 19ला आता गाडी दिवशी अरे देवा काय नाही तो वाटत दुसऱ्या दिवशीच बाई साहेबाला विचारावं लागेल तुळजापूरला जाऊ दे बाया ते आपल्या ते आले विचार त्यांचं तुळजापूरला गेलेले मी आता मध्ये आम्ही जाऊन आलो आम्ही आणि फक्त जायचंय 20 तारखेला यायला दोघी बिघडले किती गाड्या आहेत गावातून गावातून एका दारातून एक हा दारातून एका गावातून जेवढ्या निघते तेवढ्या गाड्या निघते भरतात जेवढे माणसं होते ना एका ट्रिपला 50 जणी मग सगळ्याच बाया घ्या आपल्या कामावरच्या हा येते ना घे ना मग येते येत असल्या तर. मग त्याला मध्ये विचारू आणि राजवाल फोन करू थांबाय माझ्या नवऱ्याला विचारू दे पहिली मग तू शंकर भाऊला विचार राजूला विचारावं लागेल स्वातीला काय असंच काय निघलं थोडी बाई ते पाठवले त्याच्यावरती 100 प्रश्न विचारणार अगं ते हाय मग तुम्हाला माहित नाही का कोणतीच गाडी येईल काय येईल कुठूनच चालले आणि किती कशी येईल ती काळजीला माहित नाही दोघं कसे सकाळचं निघायचं 9-10 वाजता आणि संध्याकाळचं मागायचं जेवणा खावणाचं काय आहे नियोजन त्यांची जेवणा खावणाची पण हा बरोबर तर गाडी बसून स्वाती अक्का बाहेर आहे का स्वती ए स्वाती अक्का ती दरवाजा लावून अभ्यास चाललाय रोज अहो पेपर चालू आहे त्यांची खरं काय उठ तू तिकडे जा अभ्यासाला पळ उठ आज जा बेड मध्ये जा मी घेणार तुझं थोड्या वेळाने किती उशीर झाला तर भाऊ घ्यावा लागणार आहे बघू आपण कसं करायचं जाऊ मरू दे काय म्हणली बाई तू अगं तिला म्हणलं ती म्हणती चेसने लावल्या बाया नाव ठेवत्या बायाचं काय केलंय जर ती तिकडे युद्ध चाललेलं आहे तिकडे जर बॉम्ब फुटला ना आपणच संपलो त्याच्यामुळे मजा करून घ्यायची फक्त मग तिकडे थांबा तुम्ही आत्ताच नका स्वप्न रंगू आधी मला यांना विचारू द्या विचार
हा त्यांना म्हणा जाऊ दे विचारून म्हणा प्लीज जाऊ दे म्हणा आपल्या बाया तर कामाची सगळी टीम आहे सुद्धा वहिनी आहे. कुठे पप्पाला बी घेते आपल्या संग. हा राघव राहील आणि शंकर भाऊ येत असत नाही नाही त्यांना नाही ते नाही यायचं. ते म्हणते बयांमध्ये आणि मी बाय 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 म्हणते बयांमध्ये मी येडा बैल डायरेक्ट. आम्हाला जाऊन दे म्हणा एकदा आम्ही जातो देवाला भारी वाटेल म्हणा मरू दे. एकच तर देव आहे तुळजापूर है ना लाकडाच्या ट्रिप आहेत गाड्यात. हा लांब खड्याची ट्रिप आहे मरू दे. मी आलो कधी कोणाच्या गाडी केली नाही कोणत्याच नाही केली. पण मला ते गाडीचा प्रॉब्लेम होतो ना लागत गोळी घेऊ, कसं तरी होतं. एक गोळी घ्यायची सकाळी घरी गोळी उठायची. घेऊ. उगाच ते मग मी वकन बाई तुमच्या अंगावर नाही वेगळीच. ना, तो खायला घेऊ चानाचं नाही ना, वकली हिला बाई, वकली तर वकली बाई, काय बसून काढू बाई, चल बाई. ऐक, हिला चानाचं असलं नाही वकत नाही काहीच नाही हिला फक्त तोंड चालू पाहिजे गाडी हा. ही वकत नाही हिला मळमळ होत नाही तिला गोळी द्यायची सकाळ सकाळ चानाचं ना खरे शेंगदाण घ्यायचे कुठं- नाही ग नाही नाही तसं नको खायचं. उपवासाला द्या, मनीषा आपल्याला उपवास आहेत त्या दिवशी. कशाचे त्या दिवशी कावडीचे उपवास उपास आहेत. आहेत ना. आम्हाला कावडीचे उपवास आहेत. कावडीचे जत्राचे उपास आम्हाला नाही रे बाई. तुम्हाला नाही तुम्ही आम्हाला नाही आहेत. धरू. नका धरू जाऊन तर नंतर धरा तुम्ही. हा. बघू बघू ही काय म्हणते स्वाती अक्काचं दर्जा लावून ते चाललंय दनात दन कुटायचं काम चाललंय. जाऊन दे करू दे आपण. ती म्हण नको एक दिवस बुडायचा काय ते ती तर लगेच म्हणा, असं. 3 दिवस बुडाले तर आता मग आपलं बी मन नाराज झालं ना 3 दिवस दारू बंद झाला तर हा ना बाया आणि मग तुला काय आहे नाराज व्हायला इथं लोकांच्या खाती का शिव्या. त्याच्यात जायचं. झालं मोकळाच झालं मग नुसतं नवीनच्या माग लागायचं जुनं उरकून घ्यायचं. मी म्हणलं अजिबात जवळ उरकत तवर घ्यायचा नाही म्हणलं. काल मी सगळं बघते म्हणलं घरी. आणि आज 300 काय घरी बी आगो सावळा राडा तसाच मग आणि नुसतंच पळायचं उठसूट. कितीतरी पॅकिंग गेल्या आपल्या 2 दिवसातच हा ना मी आज सगळं किचन आवारलंय है ना मग याला नादी गोडी लावून